वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केलेली आहे। 1 लाख हेक्टरवरती सोयाबीनची लागवड आहे। मात्र यावर्षी चारकोल रॉट तसेच येलो मोजॅकमुळे सोयाबीनचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आपण सेलू शिवारातील शेतामध्ये आहोत आणि येथे आपण बघू शकतो या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे। काही सोयाबीनला शेंगा असल्या तरी काही सोयाबीन बहुतांश सोयाबीन इथे वाळलेलं आहे आणि यामुळे उत्पन्न होण्याची आशा मावळलेली आहे। आपल्यासोबत येथे शेतकरी आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। काका, काय नुकसान झालेलं, किती एकरात सोयाबीन होतं? माझं 5-6 एकरात सोयाबीन होतं। त्याच्यामुळे माझं पूर्णच नुकसान झालंय पावसामुळे आणि ते रोग। साधारण किती खर्च झाला यावर? एकरी 20,000 रुपये खर्च आहे याला। काय तुमची मागणी आहे? सरकारने नुकसान भरपाई देण्यात यावी। सरकारने या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। कृषी विभागाच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने संबंधित विभागाकडून या नुकसानीचे पंचनामे सर्वेक्षण देखील सुरू झालेलं आहे। आपल्यासोबत येथील कृषी अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, सर्वेक्षण सुरू आहे, पंचनामे देखील सुरू झालेले आहेत? सोयाबीनवरील येलो मोझॅक आणि चारकोल रॉटचे पंचनामे सुरू झालेले आहेत। संयुक्त पंचनामे जवळपास सेलू तालुक्यामध्ये 3,500 हेक्टरवर प्राथमिक याच्यामध्ये याचा अंदाज होता। हे क्षेत्र वाढत आहे आणि पावसाळ्यामुळे परत या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश आलेले आहे आणि येत्या 4-5 दिवसामध्ये आमचे सर्व पंचनामे पूर्ण होईल। नक्कीच पंचनामे सुरू झालेले आहेत आणि लवकरच पंचनामे पूर्ण होऊन त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल आणि यानंतर मदत कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महेश मिंजाळ, TVN मराठी, सेलू, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।